आणि बाबांच्या मार्गदर्शनामधून या मुलाखतीचं स्वरूप उलगडत जाणार आहे, तेव्हा मी फार वेळ न घेता मुलाखतीचा प्रारंभ प्राध्यापक माननीय बाळकृष्ण अंजनगावकर सर करतील अशी मी त्यांना विनंती करतो. त्यांच्याकडे एक ध्वनिक्षेपक सोपवितो. सर. दंडवत प्रणाम बाबा. संपूर्ण महाराष्ट्र आणि महानुभाव पंथ आपल्याला आचार्य परमपूज्य महंत श्री साळकर बाबा या नावाने ओळखत आलेला आहे, ओळखतो आहे. तर बाबा, माझा पहिला प्रश्न आपल्याला असा आहे की सर्वजण आपल्याला महानुभाव पंथाची बुलंद तोफ या शब्दामध्ये गौरवितात. यात काय रहस्य आहे आपण जर सांगितलं तर आपल्या सर्वच श्रोत्यांना त्याचा आनंद वाटेल. सर्वज्ञ श्री चक्रधार स्वामी की जय. आजच्या परम पावन मानवी जीवनामध्ये चैतन्य निर्माण करणाऱ्या महानुभाव साहित्य संमेलनाचे अध्यक्ष परमपूज्य परमादरणीय अखिल भारतीय महानुभाव परिषदेचे अध्यक्ष कवीश्वर कुलाचार्य, त्याचप्रमाणे औरंगाबाद निवासी परमपूज्य परमादरणीय आचार्य प्रवर महंत श्री नागराज बाबा, या कार्यक्रमाच्या माध्यमातून ज्यांनी अथक प्रयत्न केला ते आमचे आदरणीय सद्भक्त श्री लीलाम साहेब. त्यांचं वर्णन शब्दातीत आहे, शब्दाच्या पलीकडे आहे. 92 वर्षे सुद्धा त्यांचे असणारे लकब, धावपळ हे सगळं बघितल्यानंतर मनुष्य प्रत्येक हास्याने झाल्याशिवाय राहत नाही. आजच्या परम सोहळ्यासाठी त्यांनी फार मोठा प्रयास करून या ठिकाणी आपल्या नागपूरकर मंडळींना एक अतिशय महत्वाची मेजवानीच दिली. या कार्यक्रमामध्ये परमपूज्य परमादरणीय वयोवृद्ध ज्यांनी भारतातल्याच नव्हे जगातल्या विविध देशांमध्ये आतापर्यंत 30 देशामध्ये महानुभाव पंथाचं तत्वज्ञान पोहोचवण्याचा प्रयत्न केला असे आचार्य प्रवर श्री गोपीराज बाबा, आदरणीय आचार्य प्रवर महंत श्री रायरकर बाबा, आदरणीय आचार्य प्रवर श्री न्यायंबाज बाबा, आदरणीय आचार्य श्री आत्याबाईजी आणि या कार्यक्रमासाठी अनेक मान्यवर आहेत. ते मी आत्ताच थोड्या वेळ बघितलं. आदरणीय डॉक्टर भाऊ लोखंडे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्याचबरोबर माजी जिल्हाधिकारी श्री मेश्राम साहेब सुद्धा उपस्थित आहेत. अशी सकाळपासून सर्व मंडळी अतिशय तन्मयतेने महानुभावांच्या तरुणांचे विचार ऐकत आहेत आणि यामुळे आदरणीय श्री नागराज बाबांच्या संपर्कात आम्ही आलो आणि त्यावेळी नागराज बाबांच्या कार्याची हातोटी बघितली आणि हातोटी बघितल्यानंतर स्पष्ट विचार आणि जे विचार आहे ते सांगण्याची पद्धती बाबांनी आम्हाला शिकवली आणि त्या माध्यमातून आम्ही स्पष्ट बोलू लागलो आणि बोलल्यामुळे लोक बोलून जातो. म्हणून आपला स्पष्ट वक्तेपणा बाबा हा सर्वांना परिचित आहे. स्पष्ट असे विचार आणि त्याच पद्धतीने घड्याळीचं असं कार्य, जो विचार हाती घ्याल तो तुम्ही पूर्णपणे कधीच न्याल. हा महानुभाव पंथांना नव्हे सर्व समाजाला अनुभव आहे. परंतु आपलं एक बालपण या अर्थाने माझा प्रश्न असा आहे की बाबा, आपला या पंथामध्ये प्रवेश कसा झाला? महानुभाव पंथाचा प्रचार हा आमच्या औरंगाबाद जिल्ह्यात मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात आहे आणि महानुभाव पंथाची मंडळी ही गावात असल्यामुळे आमच्या आई उपदेशी होत्या, वडील उपदेशी होते, गावातले अनेक मंडळी उपदेशी होते आणि त्यामुळे अनेक संतांच्या संपर्कात गोपीराज बाबा बैरागी यांच्या सहवासामध्ये आईंचा संपर्क आला आणि त्यांनी संसाराची नैसर्गिकता पटवल्यानंतर आई निघाल्या आणि आईच्या बरोबर आम्ही 2 वर्षाच्या असतानाच आश्रमामध्ये 2 भावंडे, 2 बहिणी आणि आई आश्रमात आले आणि त्यामुळे आचार्य श्री साळकर बाबा मुखे जुने यांच्या सान्निध्यात आम्ही राहिलो आणि त्यावेळी पंथाचे संस्कार झाल्यामुळे आम्ही पंथात. बाबा, आपला जो काळ आहे तो काळ 50 वर्षाचा, 40 वर्षापूर्वीचा. त्यावेळेस समाजाचा म्हणजे असा एक समज होता पंथातल्या साधूंच्या बद्दल की नित्य देवपूजा विधी, आपला आश्रम आणि आपण या पलीकडे सहसा बाहेर पडायचं नाही, समाजामध्ये मिसळायचं नाही, अशा प्रकारचा एक दृष्टिकोन पंथीयांच्या बद्दल समाजामध्ये पसरलेला होता. असं असताना आपण पंथाच्या या सर्व कार्यामध्ये एकदम धडाडीने भाग घ्यायला कसा प्रारंभ केला आणि कोणत्या कामातून आपण आपल्या सामाजिक कामाची सुरुवात केली हे आम्हाला समजावी अशी आमची इच्छा आहे. वयाच्या 12व्या वर्षी महानुभाव पंथाचं अनुसरण स्वीकारलं हिवरखेडा तालुका जामनेर जिल्हा जळगाव इथे आणि त्यानंतर नागराज बाबांच्या संपर्कात आल्यानंतर नागराज बाबांची कार्याची विशालता, त्यांची बहुआयामी व्यक्तित्वाची ती सीमा
हे बघितल्यानंतर साहजिकच माणूस स्तंभित होत असेल. आणि त्याचबरोबर 70 पासून बाबांच्या संपर्कात आलो आणि मग बाबा प्रवचन करतात त्याप्रमाणे आपणही करावी, आपणही प्रचारात जावं. लोकांची कर्मठांची तर फार मोठी मांदियाळीच होती त्यावेळी आणि त्या कर्मठांचा बाबांनाही त्रास होत होता, आम्हालाही त्रास होत होता. नवीन एखाद्या पंथीय कार्यक्रमात गेलं तर आम्हाला अज्ञान विग्रह म्हणून ते बोलूच देत नव्हते. आणि त्यामुळे मग मी दारूबंदीचे, अस्पृश्यता निर्मूलनाचे सामाजिक उपक्रमांमध्ये सहभागी झालो. कारण बोलणं शिकलं पाहिजे, कारण बोलण्यासाठी वेगळं व्यासपीठ त्यावेळी मिळालं पाहिजे. आणि म्हणून या सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून महाराष्ट्र शासनाच्या दारूबंदी विभागात, त्यानंतर अस्पृश्यता आणि त्याच्यामध्ये अस्पृश्यता निर्मूलनाच्या कार्यात भाग घेतला. त्याचबरोबर अनेक सामाजिक फॅमिली प्लॅनिंग असेल अशा विविध कार्यक्रमांमध्ये गीतांच्या माध्यमातून, कार्यक्रमांच्या माध्यमातून आम्ही प्रवचन करत गेलो. आणि मग ती सगळी बांधिलकी आली. आणि योगायोगाने मी ज्यावेळी 1972 साली नागपूरला आलो त्यावेळी राजाराम लायब्ररीमध्ये एक व्याख्यानमाला होती. त्यावेळी त्यावेळेचे निमगड यांनी आयोजित केली होती आणि त्या व्याख्यानाला मी उपस्थित होतो. भाऊसाहेबांची एवढे मोठे उत्तुंग व्यक्तिमत्व असणारे ज्यांचं नाव या सभागृहाला दिलेलं आहे असे डॉक्टर भाऊसाहेब कोलतेंची प्रथमच भेट झाली. त्यावेळी अना देशपांडे होते, भाऊसाहेब कोलते होते, मला जोशी होते. आणि त्यावेळी भाऊसाहेब म्हणाले महानुभाव बोलते झाले पाहिजे. आणि मग त्यावेळी मला त्यांनी पहिल्यांदा उभं केलं, जे येत असेल ते बोला. आणि माझ्याजवळ जेवढं पाठांतर होतं त्या पाठांतराचा मी बोललो. भाऊसाहेबांनी अतिशय माझं कौतुक केलं. त्यावेळी तपस्वींद्र तळेगावकर शास्त्री, आचार्य श्री वर्धनस्थ उद्धवराज भिडकर बाबा हे त्या कार्यक्रमाला होते. आणि त्यांनी कौतुक केल्यानंतर माझी हिंमत वाढली आणि मी सामाजिक कामामध्ये प्रवचनांच्या मध्ये भाग घेतला. सज्जन बाबांच्या या मुलाखतीमधून आपल्याला 50 वर्षापूर्वीचा महाराव पंथाचा इतिहास आणि पुरोगामित्वाकडे होणारी वाटचाल याचा एक पट उलगडला जातो आहे. आणि एक नाव आपल्या सर्वांच्या डोळ्याकडे येत आहे, जे सर्वांना प्रत्येकाला ओठावरती आहे, ते कविवासी महानुभाव रत्न आमचे औरंगाबादचे श्री मोठे बाबा. श्री मोठे बाबांच्या सान्निध्यामध्ये, सहवासामध्ये बाबा आले आणि पूर्णपणे महानुभाव पंथाला एक वेगळा आयाम, प्रचार कार्याची वेगळी दिशा बाबांनी दिली आणि त्यांना साथ दिलेली आहे. ज्यांची आज आपण मुलाखत प्रत्यक्ष ऐकत आहोत ते परमपूज्य महंत आचार्य श्री साळकर बाबा. बाबांना यानंतर माझा विचार असा आहे प्रश्नाचा की नेमकं भाऊसाहेब कोलतेंचं महानुभाव रत्न डॉक्टर बी कोलते यांनी यांचं आणि आपलं नेमकं कोणकोणत्या विषयांवरती एकमत होत गेलं किंवा कशी आपण या साहित्याकडे ओढले गेलो. त्या 1972च्या प्रवचनानंतर भाऊसाहेबांचा आमचा संपर्क वाढत गेला. त्यावेळी आम्ही नागपूरला आलो की भाऊसाहेबांना भेटायचो. आणि भाऊसाहेबांची ती तल्लख बुद्धी, स्मरणशक्ती, आचार स्मरणशक्ती, संशोधनाची जी वृत्ती ती जवळून बघितली. कारण संशोधनाचा विषय बघत असताना आम्हाला 2 गोष्टी आठवल्या की जगामध्ये एक पाठार्थी संशोधक आहे, एक पोटार्थी आहे. पाठार्थी जो आहे, पाठचिकित्सा, पाठभेद विविध अंगाने त्याला समृद्ध करून संशोधन करणारा तो पाठार्थी आहे. आणि फक्त पुस्तकं यथा प्रतिनिधी ते लिहून त्याचा विक्री करून पैसा कमवणारे ते पोटार्थी, अशा संशोधकाची जाणीव होऊ लागली. आणि भाऊसाहेबांचं मूलगामी संशोधन. आणि भाऊसाहेब आम्हाला एखादी पोथी मागायचे आणि म्हणायचे की मीने आमची पोथी पाहिजे होती, त्या पोथीचा समाप्तीला एक आमका होता आणि त्या पोथीच्या 7च ओळी होत्या. हे म्हटल्यानंतर आम्ही ज्यावेळी बघितलं तर आम्ही स्तंभित होऊन जायचो की केवढी आचार बुद्धी. भाऊसाहेब म्हटले ते मीने ही पोथी ही 25 वर्षापूर्वी बघितली. 25 वर्षापूर्वी बघितलेल्या पोथीचा जसाच्या तसा आलेख भाऊ आमच्या सांगायचे. आणि त्या भाऊसाहेबांबद्दलची आमची श्रद्धा निष्ठा वाढत गेली. आणि भाऊसाहेबांनी ज्या ज्या पोथ्या आम्हाला सांगितल्या त्या पोथ्या कुठूनही प्राप्त करायच्या. भाऊसाहेबांचे अनेक पत्रव्यवहार माझ्याकडे आहे. भाऊसाहेब म्हणाले, त्यांची विशेष नम्रता, मी फार छोटा होतो पण भाऊसाहेब मला लिहायचे, साळकर बाबा ही पोथी मला प्राप्त करून द्याल का. त्यांची भाषेची सुरुवात. आणि मी भाऊसाहेबांना फोन करायचो, त्यावेळी घरी फोन होता, भाऊसाहेब हे तुम्ही एवढं आदरात की आम्हाला सांगू नका कारण आम्हाला अहंकार होऊन जाईल. आणि मग भाऊसाहेब हसायचे आणि ती पोथी मिळाल्यानंतर ते अतिशय खुश व्हायचे. त्यांच्या विचारबंध असो, त्यांच्या लक्षणबंध असो, विविध संशोधनाच्या कार्यामध्ये भाऊसाहेबांना आम्ही भेटत गेलो. त्यामुळे भाऊसाहेब यवतमाळला होते. त्याच्यानंतर भाऊसाहेबांचे चिरंजीव दिलीप कोलते हे डेप्युटी कलेक्टर आमच्या धुळ्याला होते. भाऊसाहेबांचा 15 दिवसाचा मुक्काम होता. आणि त्यावेळी माझ्याकडे गाडी नव्हती आणि गाडी नसल्यामुळे भाऊसाहेबांना मी आग्रह केला. चिरंजीव अतिशय व्याप त्यांच्यामुळे. आणि मग भाऊसाहेबांना आग्रह केला, म्हटलं भाऊसाहेब तुम्ही आश्रमात आले पाहिजे. भाऊसाहेब एका मिनिटात हो म्हणाले. कशाला जाणार. आणि काही मी रिक्षा बोलवली आणि भाऊसाहेब त्या रिक्षेत बसले
आश्रमात आले, 1-1.5 तास आराम केला, चर्चा केली आणि त्यांनी ज्या काही गोष्टी सांगितल्या, पंथाच्या उदयोन्मुख इतिहासाच्या दृष्टीने कशा पद्धतीचं संशोधन झालं पाहिजे, कसं संशोधकांना मदत केली पाहिजे, सहाय्य केलं पाहिजे, हे अतिशय दूरदृष्टीचे विचार त्यांचे होते. आणि त्या दृष्टिकोनातून त्यांनी महानुभाव पंथाला, महानुभाव साहित्याला एक आगळं वेगळं एक वैशिष्ट्य प्राप्त करून दिलं, हे निश्चितच मानावं. आदरणीय डॉक्टर भाऊसाहेब पोलटे महानुभाव पंथातलं संशोधन क्षेत्रातलं एक ऋषितुल्य व्यक्तिमत्व. अशा ऋषितुल्य व्यक्तिमत्वाच्या संबंधात आचार्य महंत श्री साळकर बाबांनी आता जो त्यांचा अनुभव सांगितलेला आहे, हा एक वेगळा पैलू जो आम्हा सर्वसामान्यांना माहीत नाही आणि भाऊसाहेबांना ज्यांनी फार थोडं पाहिलेलं आहे त्यांना यातून भाऊसाहेबांच्या व्यक्तिमत्वाची उंची लक्षात येणार आहे. बाबा या निमित्ताने सहज एक वेगळा प्रश्न आपल्याला विचारतो. कदाचित त्यातून लोकांच्या बद्दल एखादी वेगळी चर्चा होण्याची शक्यता आहे. महरंबा हा आपला खास आवडीचा आणि चर्चेचा विषय, या संदर्भात आपल्याला काय सांगायचं आहे? प्राचीन मराठी वाङ्मयाच्या दृष्टीने जर विचार केला, महानुभाव पंथाच्या साहित्याकडे बघितल्यानंतर त्याची विशालता सहज जाणवू लागते. कारण मराठीतला आद्य ग्रंथ लीळाचरित्र ग्रंथराज हा महानुभावांच्या साहित्यातनं निर्माण झाला. त्याचबरोबर आदरणीय भगवान श्री गोविंद प्रभूंच्या आशीर्वादाने आणि प्रेरणेने महदंबेने धवळे निर्माण केले आणि म्हणून महदंबेचं एक आगळं वेगळं स्थान त्या सुद्धा गंगातीरच्याच होत्या. आणि गंगातीरच्याच असल्यामुळे या अशा परमभक्त त्यांच्या प्रत्येक शब्द जो आहे, कारण लीळाचरित्राची सुरुवात होत असताना त्यामध्ये येणारा शब्द आहे. लीळाचरित्र या ग्रंथात डबल नाव आहे, 2 नाव आहे. या 2 नावाचं वेगळं वैशिष्ट्य आहे, लीळा आणि चरित्र. म्हणजे महानुभाव पंथांनी साखरीची सुद्धा साल काढलेली आहे. तर या ठिकाणी देवा भक्ताचं वर्णन केलं, फक्त लीळा म्हटलं तर देव त्या भक्ताचं साम्य होईल आणि फक्त चरित्र म्हटलं तर देवाचं साम्य होईल. आणि लीळा त्या ईश्वरीच्या आणि चरित्र ते भक्ताचे, अशा प्रकारचं लीळाचरित्र निर्माण झालं. आणि ते झालं केवळ महादैसाच्या प्रयत्नाने झालं. आणि महादैसाचा जो शब्द त्यानंतर औसाचा शब्द जिजी स्वामी जगन्नाथ, जिजी शब्दाचा वेगळा महानुभाव साहित्य क्षेत्रातला अर्थ वेगळा आहे. आपण जिजी मावशीला म्हणतो, वडीलधाऱ्यांना म्हणण्याची पद्धत आहे. परंतु या ठिकाणी जिजी जो शब्द वापरला गेला तो अतिशय विचारपूर्वक वापरला गेलेला आहे. जिजी म्हणजे जीवाला जीवनमुक्त करण्याचं सामर्थ्य आहे, ईश्वर अवतार आहे, म्हणून जिजी शब्द. आपण गेली 25 वर्ष एक लढा अविश्रांतपणे लढत आहात. आपल्याला तसं म्हटलं तर आम्हा महानुभावांची पुरेशी साथ मिळाली नाही, कोणी समवेत राहिले नाही. पण आपण आपला जिद्द, आपला प्रश्न आणि आपली तळमळ मात्र आपण सोडली नाही. तर या लीळाचरित्राच्या संदर्भातलं आपलं स्वतःचा अनुभव कथन आपण केलं त्या दाव्याच्या संदर्भातलं, तर या सर्वच सभागृहाला नेमका हा लढा काय तो लक्षात येईल. लीळाचरित्र बृहद ग्रंथराजाचं आकलन करणं हे अतिशय थोर आचार्य महर्षींचंही काम आहे. परंतु संशोधनाच्या क्षेत्रामध्ये नवीन या क्षितिजावर येणारी मंडळी स्वमान्यतेसाठी अभिमान्य वृत्तीमुळे समाजामध्ये भाऊसाहेबांकडे पाहण्याचा, लीळाचरित्राच्या चुका काढण्यातच त्यांचा वेळ गेला. कारण अर्थ कळला नाही, अर्थ नसल्यामुळे अनर्थ झाला. आणि अनर्थ कसा घडला याचं उदाहरण मला एक लीळा सांगितल्याशिवाय राहू शकत नाही. कारण आपण नाशिकचे आहात. कारण महानुभाव पंथाच्या लीळाचरित्रात एक लीळा माझ्या समोर उभी राहते आणि ती लीळा एवढी बोलते. त्या लीळेची चर्चा व्हायला पाहिजे होती, त्या लीळेचं चिंतन व्हायला पाहिजे होतं, त्याचा बहुआयामी दृष्टीने त्याचा अभ्यास झाला पाहिजे होता. लीळाचरित्रातली लीळा आहे सौंदर्य अनुवाद. सौंदर्य अनुवाद या शब्दाचाच अर्थ आहे सौंदर्याचं विश्लेषण. विश्लेषण असा अर्थ त्यात दडलेला. मग सौंदर्य अनुमान म्हणतात. त्यांनी प्रश्न आला, बाईसाहेब भले चांगले भट्ट आणि सगळे मंडळी सेवे होते, त्यांनी प्रश्न विचारला, जिजी गोसाव्यानी कोणी बरवे असे, गोसाव्यांपेक्षा कोणी बरवे आहे का? आता आमचे स्वामी सर्वज्ञ आणि आपण सर्व आज्ञ. परमेश्वर सर्वज्ञ आहे आणि सर्वज्ञ असल्यामुळे देव म्हणाले तिचं वर्णन चिती ती सीता बनली, द्वापरी कृष्ण चक्रवर्ती बनवे आणि कलियुगी हे बनवे. अशी पृच्छा केल्यानंतर आता स्वामी सर्वज्ञ आहे आणि त्यावेळेचा तो इतिहास, ऐतिहासिक मूल्य जतन करण्यासाठी स्वामींनी पुढचा शब्द वापरला. तिने प्रश्न विचारला त्या बाईने. काय विचारला?
बाबा सीता आम्ही ऐकली आणि सीता रामायणामध्ये ऐकली आणि मग लोक त्याच्यावर ऑब्जेक्शन घेतात, आक्षेप लावतात, तर खरं काय आहे? आणि ते सांगले बाई तेशी व्यभिचारू घडला, केला नाही हो. इथं गल्लत झाली, घडला आणि केला. एखाद्या बाईचा विनयभंग झाला म्हणजे तिचा दोष आहे का? व्यभिचारू घडला या शब्दाचा गैरअर्थ काढल्यामुळे समाजातल्या संस्कृताची वृत्ती मलिन झाली, धुलीन झाली. त्यामुळे त्याच्याबद्दल सतत निश्चिताने त्याला वेगळ्या वेगळ्या टोचण्यात गेले आणि आपल्या विचारांच्या शिव्यांच्या टाचण्यास तयार करून दिले. तर हे बघायला मिळालं. आणि मग त्यावेळी काय घडलं, स्वामी शब्द वापरला, मग तिची गोष्ट सांगितली. मग काय म्हणले, देव ती कशी आहे, मग तिची गोष्ट सांगितली. लीळा बोलली, तिला सुरुवात झाली, मग तिची गोष्ट सांगितली. जी रामायणामध्ये कमिटमेंट आलं, ती लोकोत्तर कथा असल्यामुळे लीळाकाराने त्याचं नोंदी त्या घेतल्या नाही. आणि मग पुढील कथा सुरू होती. सकळ देवतांचा पळू पळू काढवणी बरवेपणा रचली ऐची ती जनकतनया. 1600 वर्षीय कशी म्हटले, सकळ देवतांचा सौंदर्याचा अर्थ काढून, सौंदर्याचा उत्तमोत्तम अर्थ काढून सकळ देवतांचा पळू पळू काढवणी बरवेपणा रचली ऐशी ती जनकतनया. कशी होती म्हटले, 1600 वर्षीय. कोणत्याही वयात कोणत्याही अवस्थेत पाहिलं तर मुसमुसलेल्या सौंदर्याने, नितळ सौंदर्य असणारं 1600 वर्षीच ती दिसत होती असं वर्णन आलं. कथा संपली नाही, इथून कथा सुरुवात होते. आणि मग पुढे काय होतं, तिचं वर्णन येतं. कसं येतं, दुधरिणा हस्ती काळांतू सामाय. आता अनेक लोकांना त्याचा अर्थ नव्हता माहिती आणि मग ते म्हणायचे की ती फार मोठी 7 काळ्या एवढी उंच होती, तिच्या कानात हत्ती जात होता, मग तिच्या कान का रेल्वेचा बोगदा होता का? अर्थ त्याचा असा आहे, कानांतू सामाय. तुम्ही 2 मुली बघायला गेला पण ती काकणभर मोठी. काकणभर म्हणजे बांगड्या भरण्याची जागा. कानाला जर लावलं तर कानाचा खालचा भाग काकणभर, म्हणजे काकणाचा जो असा हात लावल्यानंतर ती काकणभर कमी आहे. काय म्हणतात, कानाच्या खालची. कानांतू सामाय, कानाच्या शेवटीच तिचं सौंदर्य ठीक होतं, सामावलेलं होतं. कथा संपली नाही. सर्वज्ञाने आणखी सांगितलं. बाईने विचारलं, काय विचारलं, बाबा हे विषय असा महत्वाचा आहे, ऐतिहासिक विषय आहे त्याचा. त्या वेळेचा भाऊसाहेबांनी अतिशय सखोल अभ्यास केला होता. रामायणामध्ये या कथा आलेल्या आहे. मी 33 रामायणांचा वेगळा अभ्यास केला. कोणत्याही रामायणाने ते नाकारलेलं नाही. वाल्मिकी रामायणाने सुद्धा नाकारलेलं नाही. पण नेमकं काय होतं, आमच्या व्यक्ती अभिनिवेश, गुरु अभिनिवेश, शिष्य अभिनिवेश आणि या अभिनिवेशामध्ये सत्यान्वेषी सत्यार्थ व्हावे या चक्रधर स्वामींच्या सिद्धांतांना तिलांजली देण्याचा कार्यक्रम होतो. सत्यार्थापर्यंत पोहोचत नाही आणि म्हणून प्रश्नांती करला, हे सुंदर नारायणचं मंदिर सुंदर कोणी बनवलं? मग म्हटले, हे सुंदर नारायणाची जी मूर्ती आहे, पुरुषांतू स्त्रियांतू सीता बरवी, पुरुषांतू हे बरवे आणि देवतांतू सुंदरू बरवा. सुंदर नारायणाचं मंदिर आपण नाशिकला पाहताय, अतिशय देखीव आणि देखीव. त्यावेळेला 800 वर्षापूर्वी ते कसं असेल, एकदम चमचमीत असणारं ते कलात्मक कृतीने नटलेलं मंदिर ते असणार. आणि त्यावेळी आणखी प्रश्न विचारला, पैसा अतिशय पृच्छा आणि जिज्ञासा करणाऱ्या मंडळी होती. ती आपल्यासारखे होय बा म्हणणार होती, बाबा मत प्रमाण मानणारी नव्हती. प्रत्येक पक्षात प्रश्न विचारायचे आणि प्रश्न विचारल्यानंतर त्यांनी प्रश्न विचारला, बाबा हे सोन्याचे दानवे पाटाऊ सुताऊ हे उतरी कोणी केली? आणि मग स्वामींनी अतिशय समर्पक उत्तर दिलं. काय म्हणाले, हे सारंग महालेने केली. सारंग महाले नावाचा मांडलिक राजा त्यावेळेचा होता आणि त्यांनी हे मंदिर बांधलं असा इतिहास सांगितला. आजही नागपूरला आपला नाशिकला जागीरदार महाले घराणा आहे आणि त्या महाले घराण्याचा 43वा पुरुष हा सारंग होता. हा इतिहास इतका जवळचा जातो, परंतु महानुभाव साहित्याला ऐतिहासिक टच मिळू नये अशा प्रकारची कर्मठांची प्रवृत्ती असल्यामुळे या वेळा पोट्या त्या वेळा अशा प्रकारचं त्या ठिकाणी मंतव्य व्यक्त करून समाजाची दिशाभूल केल्या जाते. हे त्याचं खरं कारण. बाबा वेळ कसा थोडा आहे, परंतु आपण लीळाचरित्राच्या लढ्याच्या संदर्भात जे सोसलं, मी त्याला सोसलंच म्हणतो, सहन केलं, त्या संदर्भातला एखादा अनुभव सांगितला तर आपल्या सर्वच कसोटीची आम्हाला कल्पना येईल. भाऊसाहेबांच्या आणि नागराज बाबांच्या संपर्कात आम्ही आलो. नागराज बाबांच्या विविध कार्यक्रमांच्या आयोजनामध्ये सहभाग घेऊ लागलो. भाऊसाहेबांचा खऱ्या अर्थाने त्यावेळी आग्रह होता की महानुभाव मंडळी ही खऱ्या अर्थाने पोथ्या जर करतील तर समाजामध्ये महानुभाव पंथामध्ये महानुभाव विचाराचा प्रचार सहज होऊ शकेल. अतिशय द्रष्टीपुरुष होते हो. आणि त्यांनी नागराज बाबांना विनंती केली, बाबा तुम्ही पोथी करा.
माझ्या समोरची गोष्ट आहे. कारण त्यावेळी सामाजिक काय होती, सामाजिक मनोवृत्ती, प्रौढाचार्य अशा व्यक्तित्वाची जाणीव लोकांमध्ये होती बसलेली. आणि त्यामुळे बाबा म्हणजे जाऊ द्या, कशाला विनाकारण एक टीकेला कारण त्यांना प्रवृत्त करायचं. आणि त्या दृष्टीने मग भाऊसाहेब म्हणाले पोथी करा. आणि बाबांची पोथी झाली त्या हैसपूरला झाली, त्यानंतर लातूरला झाली, त्यानंतर धाणे शिवऱ्याला झाली, त्यानंतर दिल्लीला झाली, तळेगावला झाली, लासलगावला झाली. आणि विश्वशांती ज्ञानयज्ञ हा गाझियाबादला झाला. आणि मग नंतर नागपूरमधल्या काही लोकांनी बाबांना हे केलं, टॉर्चर केलं की तुमचा कार्यक्रम आम्ही नागपूरमध्ये प्रवेश होऊ देणार नाही. आणि त्यावेळी बघा सर्व कार्यकर्त्यांच्या, डॉक्टर बळीराम साहेबांच्या आणि सर्वच उत्साही नागपुरांच्या जिज्ञासू मंडळीचा सहवास मिळाला. आणि नागराज बाबाला म्हणलं आपली पोथी नागपूरमध्येच घ्यायची. आता नागपूरमध्ये घ्यायची असलं तर आम्हाला इकडं सावनेर तालुक्याची मंडळी म्हणून सावनेर तालुक्यात करा, मौद्याची लोक म्हटले मौद्याला करा, भंडाऱ्याची लोक म्हटले भंडाऱ्याला करा. पण ज्या लोकांचा विरोध होता, माझा विचार होता त्यांनाच रोज दिसलं पाहिजे. आणि म्हणून तो चिचघोड निवडलं तर त्यांना गाणं पाठ करता आलं पाहिजे, मेरे अंगणे में तो मराठा. आणि म्हणून अशा प्रकारची चिचघोडलाच पोथी केली. आणि ती पोथी अतिशय भव्य झाली. तर त्यामध्ये आम्हाला वेगळा आनंद मिळाला, अतिशय त्रास झाला. आणि त्या कार्यक्रमाला डॅमेज करण्यासाठी कर्मठ प्रवृत्तीच्या लोकांनी त्या कार्यक्रमाचा आणि लीळाचरित्राचा काही संबंध नाही. महावाक्य प्रवचन, महावाक्याचं विश्वशांती ज्ञानयज्ञ प्रवचन, त्याची लीळाचरित्राचा काही संबंध नाही. पण त्या ठिकाणी पोलीस घुसवणे, कोर्टात केसेस दाखल करणे, भाऊसाहेबांच्या तब्येतीचा गैरफायदा घेऊन गरीज कमिशन बोलून त्याचा निकाल करणे. आणि मग अशा प्रकारचं झालं. आणि मग वरून आणखी छाप लोकांनी सांगायची किंवा आम्ही स्मरण केल्यामुळे निकाल लागला. आणि असा निकाल लागला म्हणल्यानंतर माझं मन तळमळून जायचं. आणि मी त्याच्यावर सहज कविता करायचो. नवसे पुत्र होती तर पायपती कायशा करण्याकरती, आणि स्मरणे निकाल लागतील तो वकील कायशा करती. देव पावला केला मोठा गलबला, सत्य विपुल सौदा केला असा यांनी समाज फसविला. असा समाजाचा वेगळा अनुभव आला. त्यावेळी नानासाहेब आंबेडकर होते, पुढे वकील होते, आणि आमचे गोपीराज बाबा सोबत होते. एक तरुण आला, आल्यानंतर तो आम्ही गर्दीत, कोर्टाच्या गर्दीत तो उभं होतो. आल्यानंतर त्यांनी एवढा सुरा काढल्यानंतर म्हटले एका मिनिटात भोसकून टाकू, यापुढे जर लीळाचरित्राच्या केसमध्ये तुम्ही दिसले तुम्ही जास्त वळवळ करताय. बाबा फार भाऊक, बाबांच्या डोळ्यात अश्रुधारा वाहू लागल्या. गोपीराज बाबा साक्षीदार आज आहे. आणि त्यावेळी अश्रुधारा वाहत होत्या. आणि त्यावेळी मग सगळी मंडळी घाबरली होती, हा मारतो की काय. पण मी तेवढ्यात माझं शर्ट वरती केलं, पोट उघडं केलं. त्याला म्हटलं एवढ्याशा सुराने माझ्या काही होणार नाही, मी जिंकलो आज. ते जाळत होते, ते जाळत होता त्या देवाच्या सत्यांविषयी विचारासाठी. कारण परमेश्वराला त्रास देणारी माणसं आहेत, त्याचा विचार पुढे नेणारी माणसं असेल त्यांना एक त्रास होतो याची जाणीव आहे. त्यामुळे आम्हाला काही वाटत नाही, आनंदाने आम्ही स्वीकारतो. असे अनेक अनुभव. बाबा एक बिनधास्त व्यक्तिमत्व म्हणून आणि धाडसी व्यक्तिमत्व म्हणून संपूर्णपणे मानव पंथात आणि समाजामध्ये प्रचलित आहेत, परिचित आहेत. आणि आता त्यांच्या मुलाखतीतून आपल्याला अशा अनेक अनुभवाचे प्रसंग उलगडले जात असताना व्यक्तिमत्वाचे वेगवेगळे पैलू आपल्या पुढे येत आहेत. बाबा आपण सहज म्हणालात की या भागात, विशेषतः भंडारा भागामध्ये आपलं सदैव जाण्याने त्या मंडळीने सुद्धा आपल्याला आग्रह केला. तर भंडाऱ्याचं त्या आदिवासी भागाकडे आपलं नातं काय आहे, आपला संबंध काय आहे, एकदा आम्हाला सगळ्यांना समजू द्या अशी विनंती. या भागात फिरत असताना महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यांमध्ये मी ज्यावेळी गेलो, हा सर्व संत महंतांच्या गटातटामध्ये सगळा भाग वाटला होता. आणि त्यामुळे नवोदिताची पंचायत होत होती. आणि त्यामुळे आम्हाला नवीन क्षितिज निवडणं महत्वाचं होतं. आणि त्या दृष्टीनं मग आम्ही म्हटलं देशाच्या शेवटी मग भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, राजनांदगाव आणि थेट शिरोंच्या पर्यंत, इकडं बस्तर पर्यंत त्या लोकांमध्ये जाऊन त्यांना महानुभाव पंथ फक्त आम्ही, कारण आपलं काय होतंय, गुरु फास्ट चेले फास्ट, दोघं देत नाही कष्ट, त्यामुळे पंथ कळतो आज कष्ट. अशा अवस्थेमुळे फक्त कान फुटले. आले गुरु म्हणजे सारखं बाबा आले, मोठे बाबा आले, कान फुटून घ्या. उपदेश घेतला जातो, कान फुकला जातो, आणि गुरु त्यांच्या नाही, इकडं त्यांची भेट होत नाही. उदंड लेकरी झाली, फजितीची पारावार नाही लागली. अशा प्रकारचा अनुभव त्यात येत होता. आणि म्हणून म्हटलं या भाग निवडावा. आणि त्यामुळे ते भाग काम केलं. आमच्या धुळे जिल्ह्यात काम करत असताना जातीवादाचा फार मोठा मला त्रास होऊ लागला होता. कुठे प्रवचनला बसू देत नव्हते, बोलू देत नव्हते. आणि म्हणलं मुक्त व्यासपीठ निवडावं. मग भंडारा जिल्ह्यात आलो. भंडाऱ्याचं मंदिराचा जीर्णोद्धार केला आणि मग लोकांशी संपर्क साधला. तर सतत प्रवास करत गेलो. आणि या सर्व मंडळींनी माझं फार कौतुक केलं
सतत आमच्याशी संपर्कात आले आणि अतिशय प्रेमानं सहज बोलता चालता आम्हाला शिकायला मिळत गेलं, बोलायला मिळत गेलं, ऐकायला मिळत गेलं. असा हा सगळा एक दुग्ध शर्करा योग प्राप्त झाला आणि त्याच्यामुळे आम्हाला जनसामान्यात जाता आलं. आणि या भागामध्ये, आदिवासी भागामध्ये, गडचिरोली जिल्ह्यामध्ये असो की गोंदिया जिल्ह्याच्या देवडी भागामध्ये असो, त्या ठिकाणी मग चिचकोला असो, चिचगाव असो, त्यानंतर तिकडचे अनेक गाव असो, त्या गावांना महानुभाव पंथाचे उपदेशी नसताना आदिवासी लोकांना, 700 लोकांना महानुभाव पंथाचं करण्याचा प्रयत्न केला. आणि मग नंतर प्रश्न आला, हे म्हणजे मंदिर बांधा. आता आदिवासी जागा आपल्याला घेता येत नाही. मी त्यांना म्हटलं तुम्हीच करा, तुमचंच मंडळ करा, तुम्हाला सहकार्य करू. आणि त्या गावाला मंदिर तयार झालं. त्यानंतर योगागारी भंडाऱ्याचं मंदिर झालं. आणि मग आमचे KR शिंदे साहेब आम्हाला भेटले. त्यांचा आम्हाला हात मिळाला, आधार मिळाला. बाबा, आपण या ठिकाणी भंडारा जिल्ह्यात दुर्लक्षित भाग आहे, इकडच्या स्थानांचा जीर्णोद्धार केला पाहिजे. आणि मग ते 90 दिवसामध्ये भंडाऱ्याचं मंदिर झालं. नागराज बाबा, त्यावेळी तुळशी भाऊ आणि 5000 लोकांचा जनसमुदाय जमून आम्ही त्या ठिकाणी त्या मंदिराचं उद्घाटन केला. जनसंपर्क अधिक वाढत गेला आणि मग ते बालाघाटच्या शेवटपर्यंत जो आमच्या महाराष्ट्राचं वर्णन आलं, बालाघाटाचा शेवट तिथपर्यंत जाण्याचा योग आला. आणि तिथून जात असताना जबलपूरला जायचो बाबांच्या सोबत. मग दिल्लीला जाण्याचा योग आला. संपूर्ण महाराष्ट्रभर, भारतभर जाण्याचा योग आला. आणि त्यामुळे त्या सहज आम्हाला लोकांचा संपर्क वाढत. बाबा, आपण अखिल भारतीय महानुभाव परिषदेचे प्रचार मंत्री राहिलेले आहात आणि सध्या आपण उपाध्यक्ष आहात. तर महानुभाव साहित्य संशोधनाच्या बाबतीत या विचारमंचावरून बरीच चर्चा झालेली आहे. आणि गेल्या काही काळापूर्वी शंभू तुडपुळे, राजवाडे, नेने, बीबी कोलतेपर्यंत अनेक संशोधकांनी अत्यंत मोलाचं योगदान देऊन महानुभाव साहित्य आपल्या संशोधनात्मक योगदानातून जनतेपुढे ठेवलेलं आहे. परंतु अलीकडच्या काळामध्ये ही परंपरा खंडित झालेली आहे. तर या नव्या पिढीतील संशोधकांनी, नव्या साहित्याच्या अभ्यासकांनी या महानुभाव साहित्य संशोधनाकडे वळले पाहिजे. यासाठी अखिल भारतीय महानुभाव परिषदेचं काय योगदान आहे याबद्दल आम्हाला थोडक्यात माहिती सांगा. अखिल भारतीय महानुभाव परिषदेने अतिशय दूरदृष्टीने 1908 सालापासून अनेक साहित्यिकांना सहजरित्या मदत केली. आपण आता सगळी चर्चा ऐकलेली आहे. नेने असो, तुळपुळे असो, यशवंतशाल देशपांडे असो, भावाळकर असो, या सारस्वतकार असो, या सर्व प्रचंड साहित्यिकांना दत्तरक्षरा बाबा माहू यांच्याद्वारे आदरणीय कारंजेकर बाबा मुठे, बाबांच्या अगोदर 3 इंडियापूर्वी जे होते कारंजेकर बाबा, मुरलीधर कारंजेकर बाबा, अतिशय कर्मवृत्ती असताना सुद्धा लोकांचा आरोप सहन करून सुद्धा ते त्यांना साहित्य पाठवण्यास, शिकवण्यासाठी आपल्या भिक्षुक मंडळीला त्यांच्याकडे पाठवायचे. त्याचबरोबर आता एक जरी सकाळी विचार ऐकला, कारण संशोधन करत असताना आमच्या चक्रधर स्वामींच्या विचाराला कुठेही बार आला नाही पाहिजे. स्वामींचं वचन आहे, अविद्यायुक्त जीवा स्वतः ज्ञान न संभवे. अविद्यायुक्त जीवाला स्वतः ज्ञान संभवत नाही, हा चक्रधर स्वामींचा वचन आहे. हा वचन म्हणजे आमचं जीवन संजीवनी, सूत्र संजीवनी आहे. त्यात कधीही खोटा असू शकत नाही, असण्याचं कारण नाही. मग असं म्हटले की मी आता धुळ्याचंच आहो, राजवाडे धुळ्याचेच आहेत. आणि त्यावेळी राजवाड्यांना महानुभाव पंथीय मंडळीमध्ये भीतीचं वातावरण होतं. अन्य कथने जाय तुला दोष लागेल, या दृष्टीनं शिरूड निगडित असणाऱ्या एका साधूने त्यांना लिपी शिकवली होती. हे त्यांचं अतिशय महत्वाचं काम आहे. स्वतः लिपीचा उलगडा होऊ शकत, शब्दांना प्रतिशब्द आहे, वेगवेगळे शब्द आहे, वेगवेगळ्या खुणा आहे. गुरु वांचुनी सापडेना सोय, धरावे पाय आधी आधी. संपर्कात जावं लागलं, पण मी शास्त्राला भ्रष्ट केलं अशा प्रकारचा माझ्या आरोप होऊ नये या दृष्टीनं त्यांनी सांगितलं, आमचं नाव सांगू नका, आम्ही तुम्हाला सांगतो. अशा प्रकारचं संशोधन त्यावेळी झालं. त्यानंतर महानुभाव पंथामध्ये नागराज बाबांची आठवण झाल्याशिवाय राहणार नाही. 1975चा प्रसंग आहे. श्रीकृष्ण मंदिराचं उद्घाटन होतं. डॉक्टर भाऊसाहेबांच्या हस्ते ग्रंथालयाचं उद्घाटन होतं. हिम पठाण होते, अनेक साहित्यिक उभे होते. देगलूर आता गेले आणि ही सगळी मंडळी होती. आणि मग चावी सापडत होती गर्दी गोंधळामध्ये. त्या कपाटाची चावी सापडेना आणि चावी सापडेना. त्यावेळी नागराज बाबांनी चावी पाहिली नाही आणि बाबांनी अक्षरशः पहार घेऊन आले. खंती असते ना, खंती म्हणतात त्याला, खोदण्याची जी खंती असते ती घेऊन आले.
आणि मग ते म्हणाले, भाऊसाहेब खूप झाले, हसू लागले की खऱ्या अर्थाने आज महानुभावांनी आम्हाला साहित्याचे दर्जे उभे केली. आणि त्यानंतर प्रचंड संशोधनाची परंपरा निर्माण झाली. हो, आता आम्ही या ठिकाणी व्याख्यान ऐकत होतो, आमचे कुंडप सर, अनेक मंडळींची आम्ही व्याख्यान ऐकली. आता अनेक साहित्यिक पीएचडी या ठिकाणी तयार झाले. अनेक स्त्रियांना पीएचडी करण्यासाठी बाबांनी प्रोत्साहन दिलं. अनेक पीएचडी करणाऱ्या मंडळीचं मार्गदर्शन त्यांनी केलं. आत्ताच आपण ऐकलं मदन कुलकर्णी सरांकडनं की आमच्या आदरणीय अध्यक्ष, अखिल भारतीय महानुभाव परिषद अध्यक्ष कारंजेकर बाबा यांच्याजवळ त्यांनी व्यथा सांगितली की आम्हाला पोथ्या उपलब्ध होत नाही. आणि त्यावेळी मदन कुलकर्णी बाबांनी सांगितलं, तुम्ही कधी या, आमच्यासाठी दरवाजे उभे आहे. आज महानुभाव पंथाचं सुचिन्ह आहे की महानुभाव पंथामध्ये महानुभाव पंथ तरुणाईकडे जात आहे. बाबांच्या कार्यक्रमाच्या समाप्ती कार्यात आम्ही बघितलं, हजारो तरुण बघितल्यानंतर माझी इच्छा बोलायची झाली नाही. बाबा एवढा तरुण आहे, बाबांचं ऐकलंय. आता ही सगळी मंडळी यावे ज्ञानासाठी, निघावे सेवेसाठी, अशा प्रकारचं उत्तुंग असा समाज या ठिकाणी निर्माण झाला. आज 150 शास्त्री, संस्कृतचे 150 शास्त्री निर्माण झाले आहेत. त्यानंतर आतापर्यंत आमचे न्यायंबाज बाबा असे होते, एम ए झाले. त्यानंतर असे एम ए होणारी अनेक मंडळी या ठिकाणी आहेत. आता विद्यार्थी भरपूर आलेले आहेत, कोणी पीएचडी झालेले आहेत. या तरुणाईकडे ही संत वर्ग आहे. त्यानंतर आश्रमात राहणाऱ्या मंडळींना शिकवण्याची पद्धत निर्माण झाली. पूर्वी काय होतं, तालोघामध्ये शिकवत असताना हे बाकी जायचे. पण आज उदात्त विचारसरणीमुळे आज असं झालं की मुलांना शिकलं पाहिजे. शिकल्यानंतर ते धर्माला लागतील, नाही लागले तर जाऊ द्या, उत्तम उपदेशी राहतील. अशा प्रकारची उदात्त विचारसरणी असल्यामुळे महानुभाव पंथाने ते कुठे अडवलं नाही, त्यांना प्रोत्साहन दिलं. आणि सुरेशदादांसारखी मंडळी, करणबाच्या बाबांच्या आश्रमात अनेक मंडळी एम ए झाले, पीएचडी करतायत, उत्तम प्रकारचे व्याख्याते. एवढंच नव्हे तर आमचे बाबूगावकर बाबा संशोधनाच्या क्षितिजाकडे त्यांची एक कविता, एक पीएचडीचा प्रबंध होऊ शकतो. एक कविता, एक कवितेची ओढ. आम्ही तर प्राचीन संशोधन आणि प्राचीन भाषा आम्हाला कळणार नाही, पण बाबांची शब्द रचना अतिशय सुलभ. त्यांचा प्रसाद सेवा असो, त्यानंतर तुमचं काय प्राश्चित असो, असे विविध काव्य आहेत. आपण जर बघितले किंवा चक्रधर लीळामृत असो, या ग्रंथांची जर नामावली बघितली तर आता 40 पर्यंत गेलेले असे विविध नवीन संशोधक निर्माण झाले. आणि आज महानुभाव पंथाने आज आव्हान केलेले आहे, अखिल भारतीय महानुभाव परिषद जेही संशोधक पुढे येतील त्यांना उदार अंतकरणाने, खुल्या अंतकरणाने मदत करायला तयार आहे. संशोधकांना आम्ही आव्हान करतो, त्यांनी संशोधनाला यावं. आम्ही तुम्हाला विनामूल्य साहित्य करायला तयार आहोत. बाबा, माझ्या मनामध्ये एक प्रश्न असा घडतो आहे की चक्रधर स्वामींचं विचार तत्वज्ञान हे कृतिशील सामाजिक समतेच्या दिशेने नेणारं होतं. धर्म हे केवळ मोक्ष प्राप्तीचं माध्यम आहे की ते समाज परिवर्तनाचं प्रभावी असं माध्यम होऊ शकतं, याविषयी जर आम्हा नव्या पिढींसाठी थोडक्यात मार्गदर्शन केलं तर ते आम्हाला फार उपयुक्त ठरेल असं मला या मुलाखतीच्या माध्यमातून वाटतं. महानुभाव पंथाची साहित्य निर्मितीची जर आम्ही यादी जर वाचली, अनेक मोठमोठे संशोधक स्तंभित होऊन जातात. एवढी लांब असणारी ती यादी, त्यात असणारी त्या ग्रंथाची विशालता आणि विपुलता, तो खजिना. आता काही मंडळींचं म्हणणं आहे की वाळवी लागली. आम्ही वाळवी लागू दिली नाही हो, त्यासाठी फार महानुभाव पंथांनी जीवापाड प्रयत्न केला. वाळवीच काय, त्याला दरवर्षी ऊन देत होते, त्या सर्पाच्या कातरी ठेवत होते, त्याबरोबर करडी टाकून दर वर्षातला 1 महिना त्या पोथ्यांना भाद्रपदामध्ये उन्हात ठेवायचे. वाळवी लागू दिली नाही. आपण एखादा भिजले पण पोथी भिजू दिली नाही. हा महानुभावांचा इतिहास आहे. आणि त्यामुळे विपुल ग्रंथ निर्मिती झाली. महानुभाव पंथाची ग्रंथ निर्मिती थांबली, अशा प्रकारचा एक केविलवाणा आरोप काही लोकांचा होतो. पण गंमत अशी आहे, 16व्या शतकापर्यंत प्रचंड ग्रंथ निर्मिती झाली, 15व्या शतकापर्यंत झाली. पण 17व्या आणि 18व्या शतकामध्ये एकदम पारतंत्र्याच्या गुलामगिरीमध्ये असणाऱ्या मंडळीला असलेलं विचारधन हे जपणं फार गरजेचं होतं. आणि ते गरजेचं असल्यामुळे त्यांनी जीवापाड जपण्याचा प्रयत्न केला, म्हणून नवीन निर्मिती रोखली. पण आज नव्यानं महानुभाव पंथामध्ये शेकडो पुस्तकं निघत आहे, फक्त वाचणारे नाही. आपल्याकडे काय झालंय की पुस्तकं वाचणारी मंडळी फार कमी आहे. मी बघतो, मला दुःख होतं कधी कधी. स्टॉलवर बघितलं
बघितलं आरतीचं पुस्तक मागतात, पारायणाचं पुस्तक मागतात, एखादं स्तोत्राचं मागतात आणि त्याबरोबर पंचावतार पूजेचं मागतात आणि लोकांचा कलही तिकडे चाललाय. म्हणून विचारशास्त्राच्या दृष्टिकोनातून बाबांनी विचारशास्त्र मासिक सुरू केलं. आज आपल्या सर्वांना विचाराची मेजवानी देण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याचा वाचक वर्ग मिळाला नाही. वाचक वर्ग कमी प्रमाणात मिळाला आणि त्यामुळे बाबांना अनावधानाने ते काम थोडं स्लो करावं लागलं, कारण शेवटी त्याचा खर्च तर निघाला पाहिजे. अशा प्रकारचा हा सगळा कार्यक्रम अखिल भारतीय महानुभाव परिषदेने महानुभाव मासिक चालवलं. या मासिकची परंपरा 50 वर्षाची आहे, 60 वर्षाची परंपरा आहे. त्याचे पहिले संपादक जे आमचे आदरणीय पूज्य हैदराबाद निवासी कृष्णदादा महानुभाव होते, ज्यांनी अखिल भारतीय महानुभाव परिषदेच्या स्थापनेमध्ये सुद्धा मोठा हिस्सा त्यांचा आहे. त्यांनी त्याचं संपादन केलं. त्यांनी अनेक ग्रंथ निर्माण केले, अनेक गीता टीकावर संशोधन केलं. त्यानंतर अनेक विविध ग्रंथांची नाव वाचत गेलो तर फार मोठी यादी होऊ शकेल, परंतु त्या ग्रंथाकडे अजून आमची मंडळी फिरली नाही. कारण महानुभाव पंथाचा नुसतं लीळाचरित्र ग्रंथ नाही, सात चरित्र ग्रंथ नाही, काव्य ग्रंथ नाही, परंतु त्याच्याही पलीकडे जाऊन महानुभाव पंथाचे स्थळ ग्रंथ, भाष्य ग्रंथ, काव्य ग्रंथ, व्याकरण ग्रंथ, बंध ग्रंथ, स्टिप ग्रंथ, त्यानंतर आणखी अनेक प्रकारचे बल्लोसारखे विविध प्रकारचे वाङ्मय निर्माण करून महानुभाव पंथाने संशोधकाला बोलवलेलं आहे. पण संशोधक मंडळी ती लिपी ते म्हणतात, लिपी ते म्हणतात. अहो पैसा कमवण्यासाठी ते विदेशात जातात, मग ज्ञान कमवण्यासाठी काय येत नाही. आणि मग ज्ञान कमवण्याची लालसा ठेवा, सहज तुम्हाला प्राप्त होणारे भगवंतांचे शरण पुरुष प्रयत्न, देवाचं सहाय्य, संशोधकांनी प्रयत्न करावा. महानुभाव परिषदेचं, महानुभाव सर्व महंताचं निश्चितपणाने सहाय्य होईल असं मी जाहीर करतो. बाबा, गेल्या अर्धा तास बघतोय आमचे श्रोते तल्लीन होऊन तुमची मुलाखत ऐकत आहात आणि तुमचा हा धोधो वाहणारा जो विचारांचा प्रवाह आहे त्यामध्ये असंच तृप्त व्हावं त्यांना वाटतं, परंतु वेळेला जरा भान ठेवावं लागतं आहे. आणि मी शेवटचा एक प्रश्न विचारतो आपल्याला बाबा, की आम्हा संपूर्ण महानुभाव पंथीयांना आणि पंथीयतांच्यासाठी कोणता संदेश आहे आजच्या साहित्य संमेलनाच्या निमित्ताने? आपला संदेश आपण ऐकवावा अशी आपल्याला विनंती. आज महानुभाव पंथाच्या विपुल उत्तुंग साहित्याचा परिचय आणि तोंड ओळख व्हावी त्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वाचं काम या ठिकाणी झालेलं आहे. त्या दृष्टीनं विविध म्हणजे एखाद्या संमेलनामध्ये 12 व्याख्यानं व्हावे, 12 वेगवेगळे सत्र व्हावे, ही एक आश्चर्याची गोष्ट आहे. ते गेलाम साहेबच करू शकतात, कारण त्यांच्यामध्ये असणारी, कारण गेलाम साहेबांनी मंदिर बांधलं, मंदिर बांधताना दुसऱ्या मजल्यावर मंदिर ठेवलं आणि मंदिर ठेवल्यानंतर मला हॉस्पिटलला बोलवलं. मी गेल्यानंतर मला थोडासा हृदयाचा त्रास होता, कारण काय आम्हाला अडचण काय होते, भक्तांना सांगतं की बाबांनी काहीतरी घ्यावं ना, आम्हाला गोमटं लागावं. तुमचं काय हो, आम्ही काय सांगितलं, अहो शुगर आहे, डायबिटीज आहे, आणि बाबाजी होऊ द्या म्हणतात तुमच्याच्या. तर त्यांचा भाव आहे आणि भाव विचारले आहे, त्यामुळे तो आम्हाला दुसरीकडे घेऊन जातो. एक डॉक्टर तर मला फार भाऊ सांगतात, महानुभाव पंथाचं वेगळं साहित्य, विशाल साहित्य आहे. महानुभाव पंथाचं एक वचन जर सगळ्या जगाने आचरणात आणला तर जगातले वाद मिटून जातील, विवाद मिटून जातील, रोग मिटून जातील. एकच वचन आहे. काय वचन आहे? मुख्य द्वार धरले अवघे द्वार धरले ऐसे होत. मुख्य द्वार जे तोंड आहे जरा बांधताना बोलताना करा, खातानी करा. पण आपण ते म्हणले तुम्ही दोन लोकांच्या प्रेमात पडला, प्रेम आंधळ असतं त्यामुळे खात राहता आणि मग तुम्हाला ते प्रेम आंधळ असल्यामुळे रोगाकडे घेऊन चालतं. अशी अवस्था आहे. आणि म्हणून महानुभाव पंथाचं विपुल साहित्य आहे आणि त्या साहित्याचा विचार करत असताना या संमेलनाने फार अनेक प्रकारचे महत्वाचे मुद्दे या ठिकाणी साध्य केलेले आहेत. आणि म्हणून या संमेलनाच्या दृष्टिकोनातून आमची तरुणाई जी आहे, आज तरुण जे कार्यकर्ते आहेत, या कार्यकर्त्यांचा उत्साह बघितला किंवा गेडाम साहेबांचा उत्साह बघितला, काय करता आम्ही बसून थकलो. मग गेडाम साहेब या पायरी नेतात, त्या पायरी नेतात, त्यांचं दूर पायात चक्र बांधलेलं आहे. आणि म्हणून चक्र नागराज बाबांच्या जीवनाचा त्यांनी आदर्श घेतलेला आहे. पडे तो धावावे, मरे तो करावे, या चिरंतन शाश्वत तत्वमूल्यांची जोपासना गेडाम साहेबांनी केलेली आहे. आणि ध्येयपूर्तीसाठी सतत उभे आहे आणि उभे असावं. फक्त तुम्ही उभे ढकलाशी पुढे सिद्धी ते येथून नाही दे, या चिरंतन शाश्वत मूल्याची ही अनुभूती आहे. धन्यवाद. बाबा, आभारी आहोत मी तुमचा. वास्तविक तुमच्या समोर बसून नव्हे, खाली बसून ज्ञानाचे 2 शब्द तुमच्याकडनं घ्यावे अशी तुमची योग्यता आणि आमची ती प्रत्यक्ष आम्हाला आज्ञा आहे.
परंतु ऐन वेळेला साहेबांची एक सूचना आली की बाबांचा आपण मुलाखत घ्या. बाबा मुलाखत घेत असताना काही वेगळे वाकडे शब्द अनवधानाने माझ्याकडनं गेले असतील, आपलं आव्हान घडलं असेल तर त्याबद्दल मी दिलगीर जाहीरपणे आपली माफी मागतो आणि आपण आपल्या प्रकट मुलाखतीमधून अगदी बिनधास्तपणे जे विचार मांडलेले आहेत ते विचार सामाजिक कार्याच्या संबंधात सर्वांनाच प्रेरणादायी आहे. शेवटचा एक प्रश्न अजून असा की सामाजिक कार्याच्या संदर्भामध्ये बाबा आपले काय काय विचार आहेत ते एकदा आमच्या या सर्व श्रोतृ वर्गापुढे यावे. अतिशय मानवा पंथाच्या विशाल तत्वज्ञानाच्या सहवासात आल्यामुळे मन अतिशय विशाल होतं आणि त्यामुळे भारतातल्या अनेक नामवंत मंडळींना भेटावं, अनेक साहित्यिकांना भेटावं, हिंदी साहित्यिकांना भेटावं, इंग्रजी साहित्यिकांना भेटावं अशा प्रकारचा मनोमानस निर्माण होत होता. आदरणीय बाबांच्या बरोबर आम्हाला दिल्लीला जाण्याच्या योगाला नागराज बाबांची इच्छा होती अमेरिकेत संमेलन घ्यावं, पण योगाने घडलं नाही. पण ते आमचे बाबा पुढच्या काळात निश्चितच पूर्ण करतील याची सुद्धा मला खात्री आहे. या सामाजिक जीवनामध्ये मला एक अनुभव आला, एका प्रश्नाचं उत्तर मी देऊ शकलो नाही. मी इंदिराजींना भेटलो, इंदिराजीने मला विचारलं होतं की हम क्या सेवा कर सकते हैं. मी त्यावेळी दारूबंदीचे कार्यक्रम करायचो. आपके कार्य के बारे में हमने जानकारी ली, हम क्या सेवा कर सकते. आणि मी त्यावेळी सहज प्रश्न सांगितला, सहज उत्तर दिला हसता हसता की सेवा करने के लिए मैंने संन्यास लिया, मैं सेवा करूंगा. इंदिराजी फार चाणक्य होत्या, त्यांनी दुसरा प्रश्न मला विचारला, आपने संन्यास लिया, आप भगवान की सेवा करोगे या राष्ट्र की सेवा किस माध्यम से करोगे. असा प्रश्न झाल्याने मी एक मिनिट थांबलो आणि उत्तर दिलं, जलते हुए स्टोव के बर्नर निपल में कोई कचरा जाता है, उसको झटपट क्लीन करके फिर से तेल प्रवाह शुरू किया जाता है. तो इसी समाज में आने वाली रुकावट को मैं क्लीन करते रहूंगा. बाबांच्या सोबत, नागराज बाबांच्या सोबत भारताच्या 4 राष्ट्रपतींना भेटायच्या योगाला, अटलजींना जाऊन भेटायच्या योगाला, त्यांचे विचार सुद्धा ऐकण्याचे आदर्श पुरुष सगळे आहेत आणि प्रतिभाताईंच्या सोबत बाबा आम्ही होतोच. पण अब्दुल कलाम यांना भेटल्यानंतर माझ्या मनावर वेगळं कोरलं गेलं, त्याचं उत्तर मला देता नाही आलं. आम्ही एक स्क्रिप्ट तयार केलं होतं, कलामांना भेटायला जायचं तर भानुबा पंत काय सांगावं समजून. म्हणून मी आपल्यासारख्या सरांना सांगितलं बा इंग्लिशमध्ये थोडंसं ट्रान्सलेशन करून द्या, 2-3 सामाजिक क्रिया असणारे एक पान आम्ही सर्वज्ञ नावाने. आणि गेलो बा कलामला भेटलो आम्ही. एका कार्यक्रमात त्यांना भेटलो होतं तर आम्ही परवानगी घेतली, ती पास मिळवली. बाबांच्यामुळे तर आम्हाला अमरावतीच्या कार्यक्रमाची पास मिळाली होती, तुकडोजी महाराजांच्या कार्यक्रमाची पास मिळाली, राष्ट्रपतींच्या बरोबर अनेक वेळ जायचं झालं योगाला. आणि त्यावेळी त्यांना भेटलो. भेटल्यानंतर त्यांनी वाचलं होते पान. कलाम साहेबांची तत्परता बघितली, मी हवा झालो, ते त्या जागेवर उठले, समोर आले. चक्रधर स्वामी इतने महान है, इतनी महान विचार है, ये दुनिया तक क्यों नहीं. पहला प्रश्न. दूसरा प्रश्न होता त्यांचा कि आपके पास वर्ड की भाषा जानने वाले कितने लोग हैं. ये विचार वर्ड में जाना चाहिए. चक्रधर स्वामी का शांति, समता, ममता, ये विचार वर्ड में जाना चाहिए. आता मला उत्तर नव्हतं, हात होतो, सगळे लोक टकामका बघत होते. मी बोलण्याचं धाडस केलं, चाट मारली. काय म्हणालो, आमचा निवृत्ती प्रधान विचारधारा होने के कारण हमारे लोग रुचि देते नहीं. तर अजूनही मला झोप लागत नाही. या प्रश्नाचं उत्तर आमच्याकडे नाही. आणि म्हणून माझ्या तरुणाईला महानुभाव पंथाचे आम्ही असले नॉन पंथी आम्ही सगळे पंथच मानतो. कारण चक्रधर स्वामींनी असं कुठं कॉच केला नाही. ते म्हणतात सकळ जीवाते चिंती, समग्र जीवसृष्टीच्या शुभचिंतनातनं अवतीर्ण झालेले चक्रधर स्वामी आहे. त्यांचा विचार जगात पोहोचण्यासाठी जगाची भाषा अवगत असणाऱ्या मंडळींनी पुढे यावं, एवढंच मी आवाहन करतो. धन्यवाद. आभार बाबा, मी दिलगिरी व्यक्त करतो आणि आपले आभार राष्ट्रपालजींनी मानावे असे त्यांना विनंती. त्यांचा निलम सत्कार करतात. अक्षय आदरणीय बाबांनी अत्यंत उत्स्फूर्तपणे आपल्या समोर आपले अनुभव पंथा संदर्भातलं त्यांचं कार्य प्रकट केलं. कारण म्हणजे बाबा म्हणजे एक उत्स्फूर्तपणे वाहणारा जिवंत झरा आहे. हा झरा केवळ धुळेपुरता मर्यादित नाही, तर तिथपासून तर इथपर्यंत आणि इथपासून राज्य या पूर्व विदर्भातल्या दरी डोंगऱ्यापर्यंत हा झरा वाहत गेला. आणि या झऱ्याच्या विचाराने सर्व महानुभाव पंथीय मंडळी आणि या पंथीय मंडळी एकूणच या पंथाकडे वळली. बाबांचं अत्यंत महत्वाचं आणि मोलाचं योगदान पंथाच्या प्रचार प्रसारासाठी विकासासाठी लाभलेलं आहे. या मानव साहित्य संमेलन समितीच्या वतीने मी बाबांच्या ठिकाणी
मनपूर्वक आभार व्यक्त करण्याऐवजी त्यांच्या कृतज्ञतेमध्येच आम्ही राहू इच्छितो आणि ही मुलाखत इथे पूर्णविराम मी देणार नाही, ही अर्धविराम मी देऊ इच्छितो. यानंतर असा प्रसंग येईलच आणि बाबांच्या विचारांचा लाभ आपल्या सर्वांना, त्यांच्या आपल्या सर्वांना होईलच अशी अपेक्षाही या निमित्ताने व्यक्त करतो. धन्यवाद. यानंतर लगेचच आपल्या समोर सांस्कृतिक कार्यक्रम. मी महदंबा बोलते ही एकांकिका आपल्या समोर सादर करते आहे. शिवमती वनिताताई माधवराव गायकवाड बुलढाणा.